वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली। या सभेत आंबेडकरांची भाजप आणि मोदीवर जोरदार प्रहार केला। मोदी नुसते पाकिस्तान करत आहेत। पाकिस्तान जसा कंगाल झालाय तसा आपला देश सुद्धा मोदी कंगाल करायला निघालाय। या देशाचा आर्थिक कणा मजबूत करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाविरोधात मतदान करा, असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलंय। हिंदुत्ववाद्यांना विचारतोय, तुम्हाला भारताची परिस्थिती पाकिस्तान सारखी करून यायचं आहे का? मोदी सारखा पाकिस्तान करतोय का? त्याला माहिती आहे की मी सुद्धा पाकिस्तान जसा कंगाल झालाय तसं भारताला सुद्धा कंगाल करायला निघालेलो आहे आणि मग सारखं त्याच्या डोक्यामध्ये पाकिस्तान बसलेला असतो। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, या देशाचा आर्थिक कणा आपल्याला मजबूत ठेवायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे आपण मतदान दिलं पाहिजे, हे आव्हान मी या ठिकाणी करतो। गल्लीतला गुंडा जसा वागतो, वसुली करतो, तसंच असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे। हे माझं म्हणणं नाही, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। दारुड्या सगळ्यात बायकोचं घरातलं सामान विकतोय, तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। मी राजनाथ सिंगला फोन केला होता, त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही। उत्तर देणं हा त्यांचं आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांचे उमेदवार आले तर ते BJP बरोबर जातील, हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे। ते आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता, कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत, जैन समाजाला असणारं डावलतात आहेत, ख्रिश्चन समाजाला असणारं डावलतात आहेत। हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले। त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। मोदीच म्हणतोय, मी कशाला सांगितलं पाहिजे? गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्याबरोबर येणार म्हणून। ते इश्यूला आमचा पाठिंबा आहे, तो इश्यूचा पाठिंबा आमचा कायम राहील आम्ही सांगतो। मी तेच तर विचारलं आहे त्यांना की चांगले उमेदवार असूनही या मतदारसंघात तुम्ही असा उमेदवार दिला आहे की जी लढाई होऊ शकत नाही, अशी आमचं रीडिंग आहे।